भारत आणि रशियामध्ये महत्त्वपूर्ण करार. रशियन लोकांना 30 दिवसांचा निशुल्क टुरिस्ट व्हिसा मिळणार. तर भारत आणि रशिया मिळून ब्रेन ट्यूमरवर औषध बनवणार. भारताला तेल निर्यात करत राहणार. पुतीन यांची माहिती. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरलाच. नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम. मुंबईतील मतदार यादीमध्ये 10 ते 12% दुबार नावं. बीएमसी 10 डिसेंबरपर्यंत पडताळणी करणार. 80,000 संशयास्पद नावांच्या नमुन्याची तपासणी होणार. भाजप देवाभाऊमय आहेच, पण राज्यातील इतर पक्षही फडणवीसांच्या इशाऱ्यानंच चालतात. मंगलप्रभात लोढांचं खळबळजनक वक्तव्य. निवडणुकीनंतर सगळं विसरायचं असतं. कल्याण डोंबिवलीमधील काही प्रवेशांबाबत आक्षेप घेतला. याबाबत वरिष्ठ मंडळी चर्चा करून निर्णय घेतील. रवींद्र चव्हाणांची माहिती.